घरी आहात, कंटाळा आलाय, फक्त 2 टोमॅटो आणि जर तांदूळ असेल तर हा टेस्टी टोमॅटो राईस खास तुमच्यासाठी. हाय, मी अधीश. फूड कुटुंबाच्या जनरेशनल एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मला प्रश्न पडला असेल की मी एरवी कोणत्याही भागाचं स्वागत करताना खमंग, खुसखुशीत, स्पेशल भागामध्ये म्हणतो. आज मी जनरेशनल एपिसोड का म्हणतोय माहिती आहे का? कारण कोणतेही कुटुंब जे असतं ना, त्याच्यातले जेव्हा नवीन पिढी जन्माला येते तेव्हा त्या कुटुंबाच्या ज्या चालीरीती असतात त्या पुढे नेण्याचं काम त्या पिढीचं असतं. आणि त्याच्यापैकी खूप महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे खाद्य संस्कृती. आणि आज माझ्या स्वतःच्या कुटुंबातली अशी एक व्यक्ती आपल्या किचनमध्ये आलेली आहे की जी आमच्या घराण्यात, आमच्या घराचा जो खाद्य संस्कृतीचा वारसा आहे ना, तो अतिशय समर्थपणे पुढे घेऊन चालली आहे. रादर त्याच्यामध्ये ती तिच्या स्वतःच्या नवीन ॲडिशन करते आहे. आज माझी मावस बहीण मुग्धा पवार, आधीची मुग्धा पत्की, तिची आई आली होती. तिने आपल्याला छान कांद्याची कचोरी दाखवली होती. तर ती तुम्ही एपिसोड मिस केला असेल त्याची लिंक इथे देतो, ती नक्की बघा. सो मुग्धा आज आमच्या फूड कुटुंबाच्या आमच्या या किचनमध्ये आले. जशी मुग्धा आली तशी तुम्ही सुद्धा येऊ शकता. मी खाली इथे व्हॉट्सअप नंबर देतो. जर तुमच्याही घरातल्या छान छान रेसिपी असतील की ज्या तुम्हाला असं वाटत असेल की यार सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवाव्यात, तर त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. सो मुग्धा, आज आपण काय करतोय आणि त्याच्यासाठी काय काय लागणार आहे? आज आपण टोमॅटो राईस करतोय. टोमॅटो राईस, बरं. आणि त्याच्यासाठी काय काय लागणार आहे आपल्याला? बेसिकली या पदार्थाला म्हणजे हा टेस्टी आहे पण खूप काही याला कष्ट करावे लागत नाहीत. घरी आपल्याला कधी कंटाळा आला असेल, वेगळं काही खावंसं वाटत असेल तर हा पटकन होणारा राईस आहे. तर आता साहित्य सांगते याचं लागणार. बरोबर. यासाठी आपल्याला जो घरात अवेलेबल आहे तो अख्खा गरम मसाला लागणार आहे. बरोबर. तर मी आता याच्यासाठी घेतलेले आहेत लवंग, मिरी, दालचिनी आणि तमालपत्र. बरोबर. त्यानंतर आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता, कांदा उभा चिरून घेतलाय आपण. उभा चिरून घेतला. आणि साधारण किती कांदे इथे आता आपण जर आता हा मी 2 वाट्यांचा तांदूळ घेतलेला आहे. तर यासाठी आपल्याला 2 कांदे घेतलेले आहेत. अच्छा. मेन इन्ग्रेडियंट आपले 2 टोमॅटो घेतलेले आहेत मी, कच्चा टोमॅटो, त्याची ही प्युरी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण त्याला काही म्हणजे सॉटे वगैरे केलं असं काही केलं नाही, फक्त डायरेक्ट 2 कच्च्या टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे. आणि इकडे आपण गरम पाणी करायला ठेवलं. किती वाट्या घेतल्या आपण? 2 वाटी तांदूळ असेल तर त्याला 4 वाट्या, म्हणजे दुप्पट घ्यायचं आहे. सो जर तुम्ही 1 वाटीचा जर हा राईस करणार तर तुम्ही 2 वाट्या आधणाचं पाणी घ्यायचं आहे. तर मग आता आपण राईस करायला सुरुवात करूयात. हो. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आपल्याला? आता सगळ्यात पहिल्यांदा आपण गॅस पेटवणार आहोत आणि तेल ओतणार आहोत त्याच्यात. खूप असं नाही, गरजेपुरतं. लहानपणी मला असं वाटतं की मुग्धाची जे काही गिनीपिग असायचं ना, ते सगळे एक्सपेरिमेंट सगळे मी असायचो. की तिला जे काही खाण्यापिण्याचे असतील, बाहेर जाण्याचं असेल, कुठे काही एक्सप्लोअर करायचं असेल ना, तर आपण म्हणतो ना पार्टनर इन क्राईम, तो मी असायचो. आणि इनफॅक्ट माझी सख्खी बहीण आम्हाला चिडवायची सुद्धा की ही तुझी सख्खी बहीण आहे आणि मी तुझी मावस बहीण आहे. इतकी आमची लहानपणापासूनची छान गट्टी आहे. सो जर तुमच्याही आयुष्यामध्ये असा एखादा बहीण भाऊ असेल की तो तुमचा सख्खा बहीण भाऊ नाही आहे पण तो तुम्हाला सख्ख्या बहीण भावापेक्षा सुद्धा जास्त प्रिय आहे, हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत नक्की पोहोचवा. सो तेल गरम झालंय आपलं. तेल तापलंय. तर आता आपण याच्यामध्ये हा गरम मसाला घालणार आहोत. ओके. कमाल. तो गरम मसाला घातल्या तो जो एक अरोमा सुटतो ना त्याचा, फार कमाल असतो. सो आता गरम मसाला घातला, तो आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा. एक 10 सेकंद वगैरे. म्हणजे असं खूप करपेपर्यंत नाही, तो परतला जाणारच आहे ना तसाही. त्याच्यामुळे आता काय घालायचं? आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत कढीपत्ता. थोडं मागे हो, कारण धुसलेला आहे, तडतडू शकतो तो. आता आपण याच्यात आलं लसूण पेस्ट घालू. आता आपण याच्यात. ओके. नाईस. आता हे कोणाला कसं हवंय त्या प्रमाणात घेऊ शकता. जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर त्याप्रमाणे घेऊ शकता. हे ज्याचं त्याचं आवडीनुसार प्रमाणे. मुग्धा, मला सांग की आपल्या म्हणजे आता इकडे आपल्या आजोबाच्या म्हणजे आजीच्या तर आपण अनेक रेसिपी आपण खूप फॅन आहोत, पण तू तुझ्या सासरी अशा कोणत्या छान गोष्टी बनवतो की तू त्याची फॅन आहेस? आणि कोण करतं त्या गोष्टी? सासरी माझ्या सासूबाई पण छान करतात स्वयंपाक. माझी जाऊ आहे राधिका वहिनी, ती पण खूप छान करते स्वयंपाक. मला त्यांच्या आजच्या सगळ्या गोष्टी आवडतात.
पण सासूबाईंच्या हातचं म्हणशील तर मला आळूचे वडे आवडतात वा किंवा कोथिंबीर वडा त्यांची छान ती स्पेशालिटी आहे. सांडग्याची भाजी छान करतात त्या. वा नंतर जावेचं म्हणशील तर ती पण सगळ्या गोष्टी छान करते, म्हणजे तिच्या भाज्या वगैरे. त्याच्यामुळे आमच्याकडे कधी काही सण वगैरे असला, कांदा घालते एकीकडे, तर अशा वाटून घेतलेल्या गोष्टी असतात. जनरली मला भाताचे प्रकार हे खूप आवडतात आणि त्यांनाही माझ्या हातचे भाताचे प्रकार आवडतात, म्हणून मग भाताचे सगळे प्रकार करायला सोपे, त्याच्यामुळे ते माझ्याकडे असतात. वा वा वा, सोपं आणि चवीला चांगलं अशी जबाबदारी मी माझ्याकडे घेतलेली आहे. बाकी त्या दोघी छान पद्धतीने किचन सांभाळत असतात, त्याच्यामुळे माझ्यावरती तशी. पण जसं मला सांगा की जसं प्रत्येक घराची कशी एक स्वतःची एक खाद्य संस्कृती असते की बाबा, जसं आता आमच्या घरामध्ये रविवारचा नाश्ता म्हणजे पॅटीस पाहिजेतच रविवारच्या नाश्त्याला, तसं तुमच्या घरामध्ये अशी कोणती एक टिपिकल खाद्य संस्कृती की जी हमखास होतेच बाबा तुमच्या घरामध्ये? तसं म्हणशील तर पोहे आणि चहा हे प्रचंड मला स्वतःला खूप आवडतं, त्याच्यामुळे रविवार असला की छान मस्त चहा पोहे. येस, चहा पोहे हे फार आवडतं मला. बटाटे वडे आवडतात आमच्याकडे सगळ्यांना खूप. वा वा. आणि काय आहे, मुग्धानी लव्ह मॅरेज केलं असं म्हणजे चहा पोह्यांचा कार्यक्रम झालेला नाही, मग ती जी कमतरता आहे ती दर रविवारी ती आपली भरून काढत असते की दर रविवारी आपल्या नवऱ्याला चहा पोहे करून खायला घाला. वा वा वा, छान. सो आपल्याला कांदा हा छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे करून घ्यायचा आहे. त्याच्या आधी आपण त्याच्यामध्ये हळद आणि हिंग घालून घेऊया. हळद आणि हिंग घालायचं. ओके, तू तुझ्या अंदाजाने घाल. थोडस हिंग, हळद पण अगदी खूप नाही घालायची, गरजेपुरती, कारण तसा तो पिवळा पण नाही दिसला पाहिजे. हा, म्हणजे तो टोमॅटोचा लालसरपणा त्याच्यामध्ये दिसायला पाहिजे. नाईस. आणि मग ह्याच्यामध्ये आपण आता डायरेक्ट मग हे टोमॅटो प्युरी घालायची का पहिले तांदूळ घालायचे आणि मग सगळ्यात शेवटी टोमॅटो? नाही, आता आपण याला एक वाफ देणार आहोत, जेणेकरून थोडासा कांदा शिजेल. एक वाफ आली याला किंवा आपण टोमॅटो प्युरी करून त्याला पण एक वाफ देणार आहोत. एक काम करतो आम्ही, जोपर्यंत आमच्या कांद्याला छान वाफ येते ना, तोपर्यंत तुम्ही काय कराल, तुम्ही त्वरित आता फूड कुटुंबाला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आता आमच्या किचनची टूर घ्या. कारण तुम्ही बघताय आमचं हे जे किचन आहे ना, हे छान सजलं आहे. ते म्हणजे पॉटरीडींच्या सुंदर सिरॅमिक भांड्यांनी. ही भांडी जेवढी वापरायला एकदम दणकट आहेत ना, तेवढी दिसायला सुद्धा खूप छान आहेत. सो पटकन आमच्या किचनची एक टूर घ्या. कांद्याला वाफ आलेली असं वाटतंय मला आता. आता आपण यात टोमॅटो प्युरी घालायला काही हरकत नाहीये. राजेश, प्लीज तेवढं घालशील का? येस, घालतो. तेवढाच तुझा पण हातभार लागेल या रेसिपी. येस येस येस, माझा खूप महत्वाची. बाकी ही जी सगळी जी सोपी कामं आहेत ना, की बाबा कढीपत्ता फोडणीला घालणे, भात परतून वगैरे, ही अशी अवघड कामं तुम्ही करत जा. मला काय, माझ्याकडे ना तांदूळ घालणे, पाणी घालणे किंवा टोमॅटोची प्युरी घालणे अशी महत्वाची कामं मला देत. कळलं? येस, त्याच्यामुळेच तर चव याची अजून. अरे म्हणजे वेळी माझ्या हाताची चव आहे त्याच्यामध्ये. सो आता हा टोमॅटो पण आपल्याला चांगला शिजून द्यायचा. येस, याला पण एक वाफ आणायची. एक वाफ याला पण आणून द्यायची आहे. गॅस थोडासा आपण मीडियम केला तरी चालू शकतो याला. पण ते बारीक आचेवरती शिजणं चांगलं जातं. आता तो टोमॅटोचा सगळा तो रॉनेस राहील. ओके. सो काय चब्र कपल टोमॅटो राईस होत आहे, त्यामुळे कांदा शिजलाय. आता मी टोमॅटो पण छान शिजवून घेतो. टोमॅटो पण आपला आता आहे, वाफ आलेली आहे, शिजत आलेला आहे. आता यात तांदूळ घालायला काय आता हरकत नाही. ओके. सो हा घे तांदूळ. हा 2 वाटे तांदूळ आपण जस्ट धुवून घेतलेला आहे. हो, धुवून घेतलाय स्वच्छ. करेक्ट. पण मला सांग, जर सपोज आता ना आपण हा सगळा मसाला तयार करून घेतला आणि त्याच्यामध्ये ताजा तयार केलेला भात घातला तर तसं चालू शकतं का त्याला ती एकजीवपणा येत नाही? हा, म्हणजे ती मग टेस्टच बदलेल. हा कसा तांदूळ आता यात शिजल्यानंतर त्याची चव सगळी उतरते ना, मग तो काइंड ऑफ फोडणीचा भात आपण मग त्याला शकतो. बरोबर. कारण ना मला आठवतंय, मी शेफ रणवीर ब्रारचा एकदा एक एपिसोड बघितला होता. त्यांनी सांगितलं होतं त्याच्यामध्ये की जर तुम्हाला कोणताही चायनीज फ्राईड राईस किंवा फोडणीचा भात जर करायचा असेल ना, तर तुम्ही
1 दिवस आधी भात करून ठेवायचा आणि तो रात्रभर फ्रीजमध्ये ठेवायचा, म्हणजे तो असा छान मोकळा होतो, म्हणजे तो असं एकमेकाला चिकटत नाही. पण आपल्या त्या टोमॅटोची चव त्याच्यामध्ये उतरायची असेल तर ते तसं करणं गरजेचं आहे. नाईस. त्याचा रंग लगेच पालटला. मुग्धा, जर मी तुला विचारलं की आता आपल्या आई, मावशी आणि आजी या 3 आपले मेन पिलर्स आहेत आपल्या घरच्या खाद्यसंस्कृतीत, तर प्रत्येकाची जर तुला एक डिश सांगायची असेल की बाबा आईची ही आवडते, नाहीतर माझ्या आईची ही आवडते, आणि आजीची कोणती डिश तुला आवडायची सगळ्यात? आजीच्या तर आजीची मटार करंजी मला जास्त आवडायची. आईच्या हातची म्हणशील तर पुरणपोळी आवडते. त्या पुरणपोळीचा मी पण फॅन आहे. आणि मावशीच्या हातचं म्हणशील तर मावशी म्हणेल ती गोष्ट छान करते, त्याच्यामुळे माझे सगळे लाड मावशीने भरपूर छान पुरवलेले आहेत खायचे पैसे. तरी त्याच्यात मला असं वाटतं आईच्या हातचा बटाटे वडा जरा तुला विशेष आवडतो. बटाटे वडा आवडतो, किंवा अशी कुठली नाहीच आहे मला डिश तिच्या हातची आठवत नाही की ही नाही चांगली, जी खाल्ली ती मला आवडायला लागली असं झालेलं आहे. इनफॅक्ट आमचे बाबा ना प्रत्येक दिवाळीला मिसळ करतात, ही पण एक मिसळ मुग्धाला फार आवडते. म्हणजे मी वालपापडीची भाजी अजिबात खात नाही, पण जेव्हा मी मावशीच्या हातची खायला लागले त्यापासून मी ती म्हणजे आवडीने खायला लागले. माझं एक्झॅक्टली उलट आहे की मला वालपापडीची भाजी बिलकुल आवडत नाही. त्यामुळे ते एक कझिन असतं ना तुमच्या घरचं, की ते आई वडील त्याची वाट बघतात की भाई यांनी यावं आणि घरी जेवावं, तर ते हे प्रकरण आहे. आणि मुग्धाची जी मोठी बहीण जी अजून आपल्या चॅनलवरती आलेली नाही, तिला पण मी लवकरच बोलवणार आहे. शी इज मॅरिड टू अ बेंगॉली गाय, आणि ती बेंगॉली गोष्टी पण खूप छान, म्हणजे त्यांची डाळ, त्यांचं फिश करी ते पण ती छान करते. तर लवकरच चॅनलवरती त्या पण गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. सो आता इथे आपला भात चांगला परतून झालेला आहे. आपल्याला थोडं तिखट घालायचंय, थोडंसं तिखट घालायचंय. ओके. आपण तिखटपणासाठी यात काहीच घातलेलं नाहीये, त्याच्यामुळे तिखट ज्याने त्याने आपापल्या आवडीनुसार घालू शकता. मी आता 2 चमचे तिखट, 2 छोटे चमचे आपण तिखट घालतो आहे. तो म्हणजे थोडक्यात काय आपल्याला टोमॅटोला स्टार इन्ग्रेडियंट ठेवायचे त्याच्यामध्ये, त्यामुळे बाकीच्या गोष्टी डिस्टर्ब करतील असं काही घालायचं नाही. आणि एकीकडे आम्ही इकडे हे 4 वाट्या आधणाचं पाणी तयार ठेवलेलं आहे. सो द मोमेंट ते सगळं फायनल होत येईल त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालू, आणि मग मीठ आणि साखर नंतर घालायचं. मग पाणी घातल्यावर ओके. सो आता हे आम्ही जवळजवळ 4 वाट्या छान गरम केलेलं आधणाचं पाणी आहे. परफेक्ट बरोबर तो भात बुडाला तेवढ्या. थोडंसं हलवून घेऊया. येस. पण मला सांग, ही रेसिपी तू कोणाकडनं शिकलीस किंवा कोणाकडनं डिस्कवर केलीस? ही ऍक्च्युली माझ्या बहिणीकडनंच, मैत्रिणीकडनं. असंच मला कंटाळा आला होता, आणि मग त्यात तिने मला थोडंसं हे करून बघ असं सांगितलं, आणि थोडंसं माझं काही डोकं लावून मग तू फायनली हे केलीस. आता मीठ घालायचं. तुला चमचा लागेल? हो चालेल, चमचा. चवीनुसार आपण याच्यात मीठ घालतोय, आणि थोडीशी साखर यासाठी की टोमॅटोला थोडा नाही म्हणलं तरी आंबटपणा असतोच. तो जर आपल्याला थोडासा घालवायचा असेल, काही जणांना कारण खूप आंबट असं नाही आवडत, त्यासाठी थोडीशी साखर, जास्त नाही. पण तू म्हणल्याप्रमाणे अगदी झटपट होणारा राईस, म्हणजे आपण पटकन कांदा परतून घेतला, टोमॅटो प्युरी घातली, आणि आता हे शिजायला साधारण किती 10 मिनिटं लागते. हो. आणि ते काय मग मध्ये मध्ये हलवत राहायचंय का फक्त आपल्याला झाकण ठेवून? नाही, गरज नाही आता हलवायची. आपलं एकदा मीठ आणि साखर घालून झालं की एकदाच आपण ढवळून घ्यायचंय हे, आणि आता गॅस मोठा ठेवायचा आहे. बरं. जेणेकरून तो पटकन तांदूळ शिजायला लागेल, आणि उकळी आली की पाणी थोडं थोडं आटायला लागतं. बरं. पाणी आटायला लागलं की आपण याच्यावरती झाकण ठेवणार. बस, दॅट्स इट. बस. इतकी साधी, सिंपल पण टेस्टी ही रेसिपी आहे. सो आम्ही एक काम करतो, हा भात पूर्णपणे शिजवून घेतो आणि मग तुम्हाला फायनल लुक दाखवतो. मला कल्पनाही नव्हती, फक्त घरातले काही टोमॅटो, कांदा आणि जर राईस हे मिक्स करून इतका कमाल टोमॅटो राईस होत असेल ना, तर मी याच्या आधीच मुग्धाला आपल्या फूड कुटुंबाच्या किचनमध्ये बोलवलं असतं. सो वेळ न दवडता त्वरित याचं टेस्टिंग करूयात आणि मुग्धाला मार्क देऊयात.
कमाल. म्हणजे तू माझी लाडकी बहीण आहेस किंवा मी कॅमेरावरती आहे म्हणून अजिबात सांगत नाही, पण ना हे खाताना ना खूप ना बिर्याणी खाल्ल्याचा फील आहे. म्हणजे असंच्या असं हे ठेवावं आणि याच्यामध्ये फक्त चिकन ॲड करावं, ही कमाल झटपट होणारी बिर्याणी तयार होईल. सो जर तुम्ही व्हेजिटेरियन लोक आहात आणि जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की का बाबा का लोक एवढं बिर्याणीवरती मारतात, तर त्यांनी प्लीज हा टोमॅटो राईस करून बघा. अतिशय झटपट आणि मस्त होणारा हा पदार्थ आहे. मुग्धा, तू आज आलीस, आम्हाला हा टोमॅटो राईस दाखवलास, त्याच्यासाठी मनापासून आभार. कारण आपल्याला ही जी आपल्या आजीची जी पाकसंस्कृती आहे ही अशीच सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. सो जर तुमच्यासुद्धा आजीच्या, आईच्या, मावशीच्या, काकांच्या, मामांच्या अशा छान छान रेसिपी असतील तर त्या फक्त तुमच्यापर्यंत ठेवू नका. त्या त्वरित ताबडतोब आमचा फूड कुटुंबचा हा जो इथं व्हॉट्सअप नंबर देतोय त्याच्यावरती त्वरित पाठवा. आणि जाण्याच्या आधी पुन्हा एक हक्काचं रिमाइंडर की खाण्यावरती प्रेम करत राहा आणि त्यासाठी फूड कुटुंबाला लाईक, शेअर, सबस्क्राईब करत राहा.